आणि आई आमची गॉगल वगैरे घालून शायनिंग मारायला लागल्या. आंबोळीचं पीठ हे काय आहे? हे आहे वर्ल्ड कप. हे सुनांची तोंड तर बघ. सांगा कमेंट मध्ये काय दुसऱ्या कामासाठी लगेच बाळा आंबोळ्या कवा करणार हे बघ, आता आंबोळी मागायला आमच्या सुनबाईकडे. आज हो मला माझं तुझं बोलतो माणूस की शेवटी बघायची आपल्याला. कसं बसते बघा ते माणूस. काय आहे तिच्या अपेक्षा? एक तुकडा. हा होय काय? एक तुकड्यासाठी तुम्ही जर तुम्ही असं करत असाल. बटाटे स्मॅश करायचं. नमस्कार मंडळी. तर आज आहे आषाढी वारी नव्ह काय? होय आता आषाढी वारी आहे आणि आई आमची गॉगल वगैरे घालून शायनिंग मारायला लागल्या. म्हणून म्हटलं यासाठी बोलवली बघ. मस्तपैकी पांढरी साडी घालून पांढरी बिंढरी साडी घालून गॉगल बिगल घालून शायनिंग मारल्याच होय. नाही हो शायनिंग कुठलं डोळा फाडून घेतले अनेकदा डोळा फाडायचा, अनेक डोळा फाडायचा. अनेक नाही एक बाबा. बर काय नाही. आता काय नाही आषाढी बाबा, वारी आहे बस एवढ्यावर. आज देवपूजा वगैरे करून आज कुठं जायचं आहे? विठ्ठलाला. आज नंदवाळा जायचं म्हणतात. मी बघून आले माझ्या सुना. तुला नेऊन पण चालत नाही आहे. तुला नेऊन पण चालत नाही. तू वाऱ्यात प्रवास करायचा नाही तुला. होय म्हणूनच मी मग म्हणते आमचा मी जाणार आहे, तुला सोडून जाणार आहे आज. आणि तू घरात बस. आणि विठ्ठल मंदिरात तुला तेवढं नेऊन आणतो गावात. सगळे आम्ही दोन्ही सुना जाणार आहे. होय, आणि मी बघून आलोय. आणि आमच्या हिनं काय काय खरेदी केल्या बघा बायकोनं आमच्या. हे बघा आमच्या वहिनी सकाळ सकाळ घेऊन बसल्यात. काय काय आहे? कुंडी, कुंड्या, प्लेटा. हे एवढी खरेदी का म्हणा? आणलंय आवडलं म्हणून. लागणार होतं ते सगळं गृहोपयोगी वस्तू आहेत. मला पाहिजे होतं झाडं लावायला. लाईट लागते. झाडांची आवड आहे होय तुला? होय हे मारतुला आहे. घरापुढं मारतुला आहे ते. मारतून आणलंय. काय तर आपलं खोलाखोली करायला लागतंय सारखं. काय तर उलाढाला असतंय. हा. आणि स्वयंपाक करताना बटाटे स्मॅश करायला ते. आणि आज आषाढी वारी आणि दोघी जण झबला अडकून बसलायचा. साडी घालणार आहे. आज मुलांची शाळा होती, त्याच्यानं वेळ झालं म्हणून काय होतं तिथं साडी काढून ठेवले पांढरी. बरं आवरा मग जाऊया आता विठ्ठलाला. धुणं भांडी करूपर्यंत दिसतंय हो. चहा करा आईला जरा. ठेवलाय हे भांड्याचा चौथा खास माझ्यासाठी. मला भांडी घासावी लागतात म्हणून. एक प्लेट घासून माहितीये काय? अल्बम आणले आमच्या आठवणी जपायला. अल्बम आणलाय आहे. फोटो भरपूर पडल्यात तिजोरी, त्यामुळे अल्बम आणलाय. म्हणजे पोळी तेन करायला. हे आंबोळीचं पीठ तेन. हे काय आहे? हे आहे वर्ल्ड कप. ढोकळ्याचं तेन हलवायला फेटलं जाते चांगलं. हे फेटायसाठी आणलंय. पीठ फेटा रेसिपी किंग. आता ही यांचा संसार आहे बघा. आणि हे हाय. आणायचा ऑटोमॅटिक. हा हे हाय काय आहे हे? पीठ घ्यायचं असं त्याच्यानं. पीठ घ्यायचं, परत ते राईस वगैरे घालायला हेच असते सगळं. चिवडा मला बिवडा तेवढं घ्यायला. सुचतंय राईसचं तेन. चिवडा पिवडा टाकायला हे भारी वाटते. झालं एवढं आणलायचा. हे नाही का इथं अजून कुंड्या आहेत. हे बघ झाडांची आवड आहे. कुंड्या आता दाखवल्या तुम्हाला. कुंड्या गुलाबाची वगैरे झाडं आज लावणार आहे मी यात. आणि कशा आहेत ग? सगळे भेर दाखवले की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आमच्या दारात बरं. कशा कशाची. दोनच आणल्या. अजून लागणार आहेत पण तात्पुरते नाही तेवढं माती काल जरा बजेट मध्ये तिला शॉपिंग करायची होती. मी आज एवढ्याच शॉपिंग करणार म्हणून गेली, त्यामुळे दोनच कुंड्या आणल्या. मी काळजी दाखवली. आता बघा तुम्हाला काय काय लावायचं. करायचं होतं मला एक. हा 500 रुपये मी तुला दिलं तर 500 रुपयात काय करणार ते कर म्हणलं. मग 500 रुपये मध्ये बहादरीने स्वतःसाठी काय आणले नाही. हे बघा आपल्याला गृहोपयोगी आणल्या सगळं. चिमटा, कुंड्या, बटाटो स्मॅश करायचं. वा पोहे खायला. आया कशा आहे संसारिक बायको? आमचं काय नाही बाबा. आमचं चुलीवर 2 पातेली झालं का काम झालं. तुझ्या ह्याच्यावरच चालल्या गिनती. तुझ्या पावलावर पाऊल चालल्या म्हणजे दोघी पण होय होय. घरोपयोगीच आणतात सगळं. हा. असं बांगड्या घे, कुठे टिकल्या घे, पाकिट घे, हार घे, गळ्यातला असलं काय करत नाही बायको माझी. ते बघ चांगलं वायपळ करत दोघी पण काय करत नाहीत. संसाराला जे पाहिजे ते घ्यायचं. हा आणि आमच्या घरातला एक मेंबर करायला तर त्यातलं थोडं पुण्य आम्हाला मिळते ना. येणारच की. होय ते पण आहे सोड. आज माझी पण सगळे देव एकच, पण प्रत्येकाच्या देवाचं नाम जप करण्याचं किंवा नाम बोलण्याचं सगळ्यांचं वेगवेगळं असतंय. कोणाला विठ्ठलाचं करतात, कोण स्वामी समर्थांचं, कोण कुठल्या पण रूपात बघत कोण असते. महादेवाचं करतात. पण सगळे सबका देव मालिक एकच. एकच आहे. सबका मालिक एक. पण भाऊ प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. भाव कसा असते माहिती काय? तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? आता तुला तुझी आई काय म्हणत्या? ए पोरी म्हणजे एज आहे. मी काय म्हणतोय? आई
आणि सूनबाई काय म्हणतात सासूबाई. म्हणजे तुझी किती नावं झाली? 3 ते 4 नावं झाली. तुझी ऐक की हां नातू तुझी काय म्हणतात आजी. मग तू किती झालीस? तू एकच आहेस पण नावं किती झाली? 4ला झालीत. मग हेच असं देवाचं असते. देव एकच आहे पण प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या नावानं ओळखतोय. कोण विठ्ठल म्हणतोय, कोण पांडुरंग म्हणतोय, कोण स्वामी म्हणतोय, कोण विष्णू म्हणतोय, कोण शंकर म्हणतोय. असं असतंय ते. त्यामुळं आपला देव एकच आहे पण ओळखतात वेगवेगळ्या नावानं. असं माझं एक मत आहे. चला मंडळी आम्हाला आत्ता आषाढी वेळेत पंढरपूरला तर जायला मिळत नाही. वारीत झाल्यानंतर भाग्य पण काही नाही आहे. कारण माहीत आहे तुम्हाला मुलांची शिक्षण, घरच्या जबाबदाऱ्या, त्यामुळं आमचं जाणं तर काय तिकडे शक्य होत नाही. माणूस कोण जाऊ शकते तिकडं? बाबा ज्याला जबाबदाऱ्या वगैरे कमी आहेत तो जाऊ शकतो. म्हणजे आपली म्हातारी माणसं ते म्हणा किंवा तरुण म्हणा. आमची पण जाते आत पण ह्या घरच्या जबाबदाऱ्यामुळे आम्हाला जायला कधी वेळच मिळत नाही. नाही तर पोरांच्या 8 दिवस सुट्ट्या मारून जायला पाहिजे. कारण की त्याला चालावं लागते. त्यामुळं तेवढा वेळ पाहिजे आपल्याला. खरं एक दिवस एक दिवस आम्ही पण जाणार. आणि असं काय आम्ही काय तुम्हाला सांगण्यासाठी सांगत नाही. खरंच आमची इच्छा आहे. आम्ही ज्यावेळी वारी बघतो ना आम्ही गाडीवर नेताना त्यावेळी आमचं कायम बोलणं होतं की स्वतः आपल्याला कधी असं निवांत जायला मिळेल का? नुसतं डोक्याला रक 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 आहे. हे करायचं आहे, ते करायचं आहे, पोरांचा असं आहे, पोरांचं तसं आहे. आणि दरवेळी म्हणतोय की आता ही वारी चालली, आपण पुढच्या वर्षी नक्की जायचं, वेळ काढून नक्की जायचं. तर पुढच्या वर्षी म्हणत आता 9 वर्ष झालेत. काय घडणच झालं. संसाराचा गाडा हाकत की नाही परमार्थ करायचा असतो आपल्याला सांसारिक माणसांना. त्यामुळं ते शक्य होत नाही. कारण 100% एक दिवस ते येणार. आज आम्हाला वारीला जरी जायला जमत नसेल तर आम्ही चाललोय आता गावात विठ्ठल मंदिरात. आणि आमची रकुमाई म्हणजे आमची आई दुकानात आहे. त्याच्या दुकानात तिला घेऊन जाणार आहे. तिथनं ती गेल्या दुकानात, ऐकत नाही. ऑपरेशन झालं तरी पण दुकानात जाऊन बसायला लागल्या. तर ते आता आम्ही चाललोय. सगळी तयारी केली आहे बघा. सगळं आवरून वगैरे चाललोय आम्ही. विठ्ठलाचं दर्शन घेऊया आज मनोभावी. चला. आज ऊन नाही, 4 दिवसाला पाऊस आहे. आज ऊन पडले बघा. आज सगळे कपडे खडखडीत वाळणार. एक 4 पाऊल तर चालत जाय म्हणजे आता गावातच मंदिर आहे त्यामुळे चालत चाललोय मी आता. पावणार आहे आपल्याला. पावणार घेऊन आम्हाला पावणार कधी नाही ते चाललोय आम्ही. चला आता मंदिरात बघू. आईला घ्यायचं आहे. अरे तू येणार की नाही सांग. सांगायला कुठं मध्ये आला. पांडुरंगा मी जाऊन आले, तुम्ही जाऊन या. 2 सुना लागल्यात पाठीमाग चला म्हणून देवाला एकत्र जायला. तर आई आमची सकाळीच जाऊन आल्या. एवढ्या सुना तुला जीव लावत्यात. हा हे बघ सुनांचं संघ जाऊया म्हणून सांगितलंय बघा आणि अजिबात ऐकत नाही बघा. मारी मी सांगितलं डोळ्याला ऊन लागलेलं चालतंय का? तुम्ही सांगा कमेंट मध्ये. काय दुसऱ्या कामासाठी लगेच पळतात आईच्या स्पीड. सुनाची तोंड बघ की ग. हे सुनांची तोंड तर बघ. चल दर्शन घेऊन चल. त्याप्रमाणे गोळी देतो गावात. आज आमचा उपवास आहे. आज आम्हाला काही चालत नाही. चल दर्शन घेऊया चला. दिंडी बघायला नाही म्हणत आई आली आमच्या संगत. अरे कुठे गेली आई? नाही आई आमची पाया पडत वगैरे, ज्येष्ठांच्या पाया पडत वगैरे इथे आमची आई घेतलाच आईला शेवटी. सकाळी जाऊन आल्या तरी पण आणि आमच्या सोबत चला म्हटलं. इथे का नाही. चला दर्शन करा चला मग आता. हे आमच्या गावातील विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे. आणि संत गोरोबा काकांची सुद्धा इथं मूर्ती आहे. आणि आज दिवसभर इथं वेगवेगळे असं धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. भजन, कीर्तन आणि दिंडीसुद्धा आता गेल्या गावात. मेन मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे. आणि हे आतला गाभारा आहे. आता दिंडीची सगळी वाट बघत बसल्यात कारण की दिंडी गावातून फिरून आता मंदिरात येणार. हे बघा आमच्या मॅडम ब्लॉगिंग कुठं जाईल तर चालूच असते बघा. हे आमचे कृष्णात मामा आहेत. त्यांनी स्वतःच्या खर्चातून आज उपवासकऱ्यांना दूध, केळी, राजगिरा लाडू असं वाटप करल्यात त्यांनी. आणि खरंच आहे असं छान उपक्रम आहे बघा. आपण कुणाचं काहीतरी देणं लागतोय या अर्थातून हे आपली मदत करत आहे. आणि खरंच अशी मदत प्रत्येकानं केली पाहिजे. आणि आम्ही निघतच होतो योगायोगाने. हे बघा दिंडीचं आगमन झाले आणि गावातून ही दिंडी आलेली आहे. आता सगळे या दिंडीची वाटच बघत बसले होते.
आता अजून थोडी गर्दी कमी आहे. आता मागून सगळी लोक येते आणि आता मंदिर भरते बघा सगळं. आणि विठुनामाचा असा ताल धरतोय ना इथं, आणि हा ताल धरला की प्रत्येकाला त्या तालात नाचावंच असं वाटते. हे भजन वगैरे चालू आहे. आणि थोडं ऐका आता, म्हणजे कसं भजन असतं आणि कसं ठेका धरला जातो. झालं का एडिटिंग? तर आमचं आज विठ्ठलाचं दर्शन झालं. आईच्या आणि शानाईच्या मनासारखं नातेवाईकाला पण बघून आलो आज आम्ही. झालं काय सगळं आज? आता जायचं प्लॅनिंग आमचं, प्रति पंढरपूरला जायचं प्लॅनिंग चालू आहे इथं. पण काय सांगा ना, पाऊस आहे त्यामुळं आबाळ लय झाले, पाऊस पण आहे. आणि आई येताना काय म्हणते, बा तुझं नंदवाळ झालं. म्हणजे आईला आणि आजीला कुठं तर नेऊन आणलं ना, मला बास म्हणते. आम्ही समाधान पावलो होतो त्यातच देव आहे म्हणते. माझं झालं बाबा म्हटलं. तेच म्हणतोय ना मी, तुम्ही जाणार वडापनं जाणार, तुला त्रास होणार डोळ्याला, आताच ऑपरेशन करून आणलंय, एवढं हे केलंय तरी पण नातेवाईकांना बघायला जायला काय सोडत नाही. आता ह्याच्या पुण्य पदरात पडलं की आजीला नेला, आईला नेला. मग असं पुण्यवान आहेच आपण ना, त्यामुळे आईला म्हण, आजीला म्हण. नंदवाळच्या वाटेला गाडी गेलीच ना, ह्यातच देव आहे ग. त्या देवापाशी जायचं असं काही नाही आहे. आपल्या आई बाबाला, आजी आजोबांना बघितलं, घरातल्यांची प्रामाणिकपणे कर्तव्य बजावलं आपण घरातल्यांसोबत, तर हेच आपलं देवत्व आहे आणि देवाला भेटल्यासारखं आहे. आंबोळ्या कवा करणार? आता आंबोळी मागायला आमच्या सुनबाईकडे. हो मला एखाद्या नाही गावली जानबाई गावली. ए आहे आंबोळी उद्या संध्याकाळी कर ग. हा उद्या संध्याकाळी कर. ज्या माणसांना एक तुकडाची अपेक्षा असत्या, या माणसांना तुकड्याची अपेक्षा असत्या, हे तुकडा ज्यांना घालायला जमत नाही तो आहे त्यांच्या जिंदगीत. नवा तुकडा ज्यांना घालायला जमत नाही अशी कित्येक मी बघितल्यात मुलं, जे आई वडिलांना नंतर बघूया, उद्या करूया, तुझा काय आहे, आम्हाला पाहिजे, हे असं आई बाबांना जे बघतात त्यांना मी सांगावलं की ह्या जुन्या माणसांना, वय झालेल्या माणसांना तुम्हाला जर घालायला जमत नसत तर काय आहे, काय म्हणतात सांग, काय उपयोग आहे जिंदगीत जीवन? अरे पैसा बिसा सगळं हे आहे, खरं ह्या माणसांना बघायचं आहे, माणूस की शेवटी बघायचे आपल्याला, कसं बसते बघा ते माणूस, काय आहे तिच्या अपेक्षा, एक तुकडा. हा होय काय, एक तुकड्यासाठी तुम्ही असं करत असाल. हा परवा दिवशी कर ग. ते परवा दिवशी कशाला, उद्या संध्याकाळी करताय की उद्या पोळ्या खा सकाळी. हा उद्या पोळ्या खा, पोळ्या येळवणीची आमटी. हा कर मला आई म्हण काय म्हणणार आहे तू? गाणं चांगलं सुरात म्हणायचं, तुझं गाणं लय लोकांना आवडते. आषाढी एकादश, आषाढी एकादश, द्वादशीला करा पोळ्या ग, द्वादशीला करा पोळ्या ग, इक्रम बाळायाच्या, इक्रम बाळायाच्या, बाळ माझ्याच्या पंगतीला ग, रायाच्या झाल्या टळ्या ग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला आता बाय बाय. गाणं आवडलं शानाबाईचं आमच्या तर नक्की सांगा. चालते चला. पहिला दही भात आणि नंतर 12 वाजता इटोबाला पोळ्या दाखवून मग आमच्या पोटात पडलं. चालते. आणि ह्याला माझा मोबाईल पाहिजे म्हणून हे इथं बसले का, तर अभ्यास करायचा आहे. हे अभ्यास त्या शानाला आंबोळी ती एडिटिंग मध्ये आहे, आई तेवढी माझ्यापाशी बसली. चला बाय बाय. ब्लॉग तर संपवतो. टाटा. परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. भेटूया. जर ठरलं तर आमचं नंदवाळ जर ठरलं ते पण दर्शन दाखवू तुम्हाला. बाय बाय.